मोठे होत ना मामाने मामाने हे सावध झालं. किती खाशील तू? बाबू तू किती खाशील? काय? किती बाहेर ठेवली? ओ मागे घे, ते खा, मागे घे. कुर्ल्याची आमटी टाकून दाखवा. झणझणीत. हा. खाऊन दे काका, खाऊन दे. पकड कली ती बघा, पकड कली ती बघ. शी, शी, शी. तिला पकडलंय. बापरे. डेंजर कुर्ल्या. बरं, रियाज गेला तुझा. रियाज आता ते खाणार आहे उद्या. हॅलो, मी कोकणातली या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत कुर्ल्याची आमटी. आता नदीत पाणी आलं आहे तर सगळीकडे कुर्ल्याच मिळतात. तर रात्रीच्या गोळा करून आणल्या होत्या. काकांनी माझ्या कुर्ल्या घेऊन आलेले मुंबईला आले तेव्हा. मस्त अशा मोठ्या कुर्ल्या आहेत बघा. नीट कशा करतात तेही दाखवलं आहे आणि व्यवस्थित पूर्ण कुर्ल्याची आमटी कशी करायची कोकणी पद्धतीने तेही मी या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्या कुर्ल्या बनवायच्या आधीच म्हणजे त्याचे टेंगे वगैरे कट करून झाल्यानंतर त्याला 2-3दा व्यवस्थित स्वच्छ असं धुवून घेतलं आहे. आईने आता हे ठेवले आहे, ह्याला आम्ही पेंदा बोलतो आणि त्याचे छोटे छोटे जे पार्ट असतात त्याला बोलले आता डेंगे. हा मोठा डेंगा आणि छोटे डेंगे असतात. तर आपण काय करतो, जे छोटे डेंगे असतो ना ते मिक्सरला लावून घेतो आणि मोठे डेंग्यापैकी काही डेंगे तुम्ही घालू शकता. आता डेंगे मिक्सरला लावायच्या आधी आईने दगडाने त्याला थोडंसं असं बारीक करून घेतलं, कारण जर आपण डायरेक्ट मिक्सरला लावतो इन केस मिक्सर खराब होऊ शकतो. गावाला आपण पाट्यावरती फोडून घेऊ शकतो. ते इथे ओट्यावरती आईने दगडाच्या साहाय्याने थोडं थोडं त्याला ठेचून घेतलं आहे, जेणेकरून मिक्सरमध्ये ते व्यवस्थित फिरावे. आता मिक्सरला लावून घेतल्यानंतर आपण त्याला गाळून घेणार आहे. तर चाळणीने हे अशा प्रकारे गाळून घ्यायचं आहे, पण चाळणीने गाळलं जात नाही व्यवस्थित. तुम्ही बघू शकता इथे चाळणीने जरा जरा चोता राहतो, तर असं हाताने त्याला फिरवत राहायचं आहे. डायरेक्ट चाळणीने ते गाळलं जात नाही. हे आता ह्याच्यासाठी गाळून घ्यायचं आहे की जर तुम्ही मिक्सरला लावून डायरेक्ट ते टाकलात तर त्याचा तो चोता आपल्याला आमटी खाताना लागेल. त्याच्यामुळे असं त्याला व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये जे तुकडे जाडसर कण असतात कुर्ल्याच्या डेंग्याचे ते निघून जातात. बघू शकता हा चोता आहे. जर तुम्ही डायरेक्ट टाकलं तर कचकचीत लागतो, म्हणून त्याला प्रॉपर असं गाळून घ्या. ही प्रोसेस अजिबात विसरू नका. जर विसरला तर तुमची आमटी व्यवस्थित होणार नाही. तर आता हे आहे कोकणी पद्धतीचे बनवलेले वाटप. तर हे वाटप कसं बनवायचं हे मी माझ्या चॅनलवरती टाकलं आहे. ते व्हिडिओ बघितला नसाल तर शेवटपर्यंत तोही व्हिडिओ नक्की बघा, म्हणजे त्याच्यामध्ये मी क्लिअर अँड कट सांगितलं आहे की कसं वाटप बनवायचं. तर आता आपण तेल घालूया आणि आमटीच्या प्रोसेसला सुरुवात करूया. तर इथे बारीक कांदा कापून घेतला आहे आणि तो फोडणीमध्ये टाकला आहे. तर ह्याच्यामध्ये बाकी काहीही फोडणीला घालायची गरज नसते, फक्त कांदा घालायचा आणि तो कांदा गोल्डन झाला की त्याच्यामध्ये थोडासा कढीपत्ता ॲड करायचा. आता कांदा आणि कढीपत्ता गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत लाल मसाला. जो मालवणी मसाला आपला असतो तोच यूज केला आहे. ते तेलामध्ये भाजल्यावरती छान अशी करा येते. त्याच्यानंतर आपण घालणार आहोत घरगुती गरम मसाला. हा घरातच बनवलेला आहे. आणि नंतर घालणार आहोत आपण जे गाळून घेतलेलं पाणी आहे, जे आपण टेंगे वाटून घेतले होते त्याचं पाणी घालणार आहोत. आणि याला नंतर तुम्ही जेवढं पाणी हवं ते घालू शकता जेव्हा तुम्ही वाटप घालणार, त्याच्या आधी पाणी घालायचं नाही. त्याच्यामुळे आता नंतर हे डेंगे घालायचे आणि त्याला थोडंसं शिजू द्यायचं. 10 ते 15 मिनटामध्ये हे व्यवस्थित शिजतं आणि छान अशी त्याला टेस्ट पण येते. मस्त लागतात हे. ह्याला आता आपण थोडा वेळ शिजत ठेवूया आणि मग ह्याच्यामध्ये घालणार आहोत आम्ही वाटप. आता ह्याला 10 ते 15 मिनटं मी शिजून घेणार आहे. असंच काही त्याच्यामध्ये दुसरं घालणार नाही आहे. आणि नंतर ते डेंगे आणि जो पेंदा बोलतो मी त्याला, ते व्यवस्थित असं शिजतं. एक कड आला की मग त्याच्यामध्ये घालणार आहोत आम्ही कोकणी पद्धतीने बनवलेलं वाटप. तर बघू शकता छान असा कड आला आहे, लाल कलरही आला आहे.
आता आपण वाटण घालणार आहोत आणि नंतर तुम्हाला जशा पातळ किंवा घट्ट पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही ते वाटप घालायचं आहे. इथे जवळपास 1.5 वाटी मी वाटप घातलं आहे आणि ते वाटप घातल्यावर आम्ही घट्टच बनवलेलं, जास्त पाणी घातलं नव्हतं कारण ते आम्हाला भाकरीसोबत खायचं होतं. तर तुम्ही डिसाईड करू शकता की तुम्हाला जर भातासोबत ही आमटी म्हणून खायचं असेल तर थोडंसं पाणी जास्त घाला आणि जर भाकरीसोबत खायचं असेल तर थोडंसं ते घट्ट ठेवा. आणि वाटप घातल्यावर पण त्याला एक कड काढायचा म्हणजे छान असं ते वाटपही शिजतं. बघू शकता मस्त अशी घट्ट आमटी झाली आहे. एक कड काढला आहे आणि छान अशी आपली आमटी रेडी आहे. तर कुर्ल्याची आमटी तुम्हालाही बनवायची असेल तर तुम्ही अशी बनवू शकता, छान होते. तर आई थोडं थोडं करून पाणी ॲड करतात कारण त्यांना घट्ट वाटली म्हणून त्यांनी थोडंसं अजून पाणी वाढवलं त्याच्यामध्ये, कारण जास्त पण एकदम घट्ट चांगले नाही लागत. आता मस्त अशी आपली आमटी रेडी आहे आणि मस्त अशी करापणाला आली आहे, लाल बघू शकता. आणि आपण मीठ नंतर टाकणार आहोत शिजल्यानंतर, कारण जर तुम्ही मीठ अगोदर ॲड केलं तर ते पेंदे व्यवस्थित शिजत नाहीत, म्हणून मीठ लास्टला टाका आणि त्याला परत ढवळा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि अशी झणझणीत आमटी तुम्हीही बनवून बघा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका. चला तर बघ भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये.